आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत. तर आजपासून प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आणि त्या यात्रेला आम्ही गनिमी काव्यानं उत्तर देऊ असं मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. करायचं नाही असं आम्ही त्या सगळ्यांना सांगू. ही सध्या भूमिका आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर हे जिथं जिथं असतील, जिथं जिथं जातील आणि जे मराठा समाजाच्या विरोधात काम करतील, कुठल्याही पक्षाचा राजकीय नेता असो, त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचं काम मराठा मावळा संघटना इथून पुढे करेल. आणि त्याचमुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा आम्हाला शिकवलेला आहे त्याचा 100% वापर येणाऱ्या काळामध्ये मराठा मावळा संघटना केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता म्हटलं की जरांगे पाटील यांच्या आणखी भूमी सहमत नाही, मात्र त्यासोबत नाही, मला असं वाटतंय की जरांगे पाटील हे मराठा समाजाचं दैवत आहे आणि दैवतानी सगळ्याला शिव्या द्याव्या अशी आमची भूमिका आहे आणि सगळ्याला वटणीवर आणावं, त्यांच्यासोबत आम्ही आहोत अशी भूमिका आमची आहे. बरं, आता आजपासून जर पाहिलं तर जरांगे पाटील म्हणतात की आरक्षण देण्यात ओबीसीतूनच घेणार आम्ही, पण दुसरीकडे आता प्रकाश आंबेडकर यांनी आजपासून त्यांच्या ओबीसीच्या आरक्षणाला सुरुवात केली. त्याचा समारोप आता छत्रपती संभाजीनगरमध्ये. याकडे कसं? याबद्दल माझं असं मत आहे की जर मराठा समाजाला टिकाऊ, कायदेशीरदृष्ट्या सक्षम असं जर आरक्षण पाहिजे असेल तर ते ओबीसी मधलंच आरक्षण टिकणार आहे. आणि ह्या जे काही जरांगे पाटील आंदोलन करतायत की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे, तीच मावळा संघटनेचा पाठिंबा आहे त्यांना आणि तीच मागणी आहे आणि तीच मागणी आम्ही येणाऱ्या काळात या सगळ्या नेत्याला आम्ही करणार आहोत. आणि जे जे ह्याला विरोध करतील, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, त्यांच्या विरोधात मराठा मावळा संघटना काम करेल. आता तुम्ही मला प्रकाश आंबेडकरांचा विषय सांगितला. जे प्रकाश आंबेडकर आहे ते मागच्या काही काळामध्ये, काही दिवसापूर्वी जरांगे पाटलाला भेटले आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं ते म्हणत होते आणि अचानक त्यांची जी बदलली ती कुठेतर राजकीय वास त्यांच्या भूमिकेमुळे येतो. त्याचबरोबर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन जे फुलं वाहिले ते कुठल्याही महाराष्ट्रातल्या माणसाला आवडलं नाही आणि आम्ही त्या गोष्टीचा तीव्र निषेध करतो. आणि त्यासाठी ज्या दिवशी त्यांचं आंदोलन राहील त्या दिवशी आमच्या संघटनेचं आंदोलन राहील आणि आम्ही सांगू समाजाला की जे कबरीवर जाऊन फुलं वाहतात त्यांना मतदान करायचं नाही. समारोप इथं होणार आहे. आता जे काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, पण आम्ही आंदोलन करू, आम्ही आमची भूमिका मांडू, लोकांना सांगू की बा हे काही समाज विघातक लोक आहेत, हे चांगले नाही. जे कबरीवर जातात, कबरीला प्रेम करणारे लोक आहेत, हे आम्हाला पसंत नाही. जे काही आता तुम्ही म्हणताल आम्ही काही सांगणार नाही, आम्ही आमच्या गनिमी काव्यानं करू. एकीकडे सुद्धा मला हाकेबद्दल असं बोलायचं आहे, सर्वसामान्य ओबीसी समाज हा मराठा समाजाच्या आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे. ते मराठा सोबत आहेत. गावागावामध्ये सर्व 18 पगड जात आणि मराठा समाज गुन्ह्या गोविंदाला राहतात, एकत्र राहतात, त्यांना अजिबात पाठिंबा नाही. हाके जे आहेत हे सत्ताधारी पक्षाच्या हातातलं भाऊलं आहे आणि सत्ताधारी पक्षातर्फे करतायत असं त्याच्यातून वाच येतोय. त्यामुळे हाकेचं आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे. राजकीय आंदोलनाला काडीची किंमत नाही असं मला वाटतं.